फ्रेंड्स, स्वार्थी पाटील चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण अशी हेल्दी अशी वाटाण्याची आपण रेसिपी बनवणार आहोत। तर त्यासाठी मी 1 वाटी सोललेला वाटाणा घेतलेला आहे, मूठभर कढीपत्ता घेतलेला आहे, ओवा घेतलेला आहे, अर्धा चमचा कोथिंबीर घेतली आहे आणि त्याच्यात 1 हिरवी मिरची, 1 लसणाची पाकळी आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा आणि 1 मोठा कांदा चिरलेला घेतलेला आहे। तर हे सगळं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे। वाटाणे सोलून आणि धुवून घ्यायचे। मग कुकरमध्ये आपण बनवणार आहोत ही रेसिपी। तर त्याच्यासाठी आपल्याला 2 चमचे तूप टाकायचं आहे, साजूक तूप किंवा तुम्ही बटरही वापरू शकतात। आणि मग त्याच्यात आपल्याला हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण हे तिन्ही टाकून घ्यायचे। 1 मिनिट कमीत कमी फ्राय करून घ्यायचे, जास्त फ्राय करायचे नाही। आणि नंतर मग त्याच्यात जिरे टाकायचे, आपल्याला पाव चमचा जिरे टाकून घ्यायचे। नंतर कांदा टाकायचा आहे, कढीपत्ता टाकायचा आहे आणि फ्राय करून घ्यायचे चांगलं। 1 मिनिट चांगला फ्राय करायचे, जास्तही गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा परतवायचा नाही, फक्त त्याचा वास निघाला पाहिजे, त्याचा कच्चापणा जाईल अशा हिशोबाने कांदा परतवायचा। नंतर ओवा टाकायचा आहे पाव चमचा, पुन्हा परतून घ्यायचं आहे व्यवस्थित असं। आणि नंतर मग आपल्याला त्याच्यात वाटाणा टाकून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने असं पूर्ण आता परतून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। मग आता हा धुतलेला वाटाणा आपण त्याच्यात टाकून घेऊ आणि पुन्हा मिक्स करायचं आहे, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान। 1 मिनिट परत पुन्हा आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि पुन्हा 1 मिनिट आपलं चांगलं परतून झालं का त्याच्यात आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार। तुम्हाला जसंच मीठ लागेल त्या हिशोबाने तुम्ही मीठ टाकू शकता। आणि तिखटही तुम्ही जसे लहान मुलं, मोठे मुलं, माणसं तुमच्या घरात जर खाणारे असेल तर तशी तुम्ही हिरवी मिरचीचं प्रमाण वाढवू शकता किंवा त्याच्यात तुम्ही काळी मिरी पुढे ॲड करू शकता। आणि 2 वाट्या त्याच्यात पाणी टाकायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। आणि नंतर मग त्याच्यात आपल्याला अर्धा टोमॅटो टाकायचा। टोमॅटो जास्तही टाकायचं नाही, अर्धाच टाकायचा आहे, कारण त्याच्याने काय होईल, आपल्या जी रेसिपी आपण बनवणार आहोत तर त्याच्याने आपल्या रेसिपीला टेस्ट एकदम छान येईल। आता हा वाटाणा आपला पूर्ण शिजून झालेला तुम्ही बघू शकता, एकदम बोटाने दाबल्याबरोबर सॉफ्ट झालेला आहे असा। तर थंड होऊ द्यायचं आहे पूर्ण। आणि नंतर मग आपण कुकरमध्ये हे कुकर खोलून नंतर मिक्सरच्या भांड्यात हे आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ग्राइंड पेस्ट तयार करायची, एकदम बारीक पेस्ट अशी तशी तयार करायची, फाईन पेस्ट तयार करायची आहे। आणि आता ही पेस्ट आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायची आणि मिक्सरच्या भांड्यातही आपण पाणी टाकून पुन्हा ते भांडं विसळून मग त्याच्यात ते पाणी ॲड करून घ्यायचं आहे। तर हे बघू शकता तुम्ही, एकदम चिकन अशी पेस्ट तयार झालेली आहे आपली। आता पुन्हा आपण भांड्यात पाणी टाकून घेऊ आणि ते पाणी चांगलं भांडं विसळून पुन्हा ते पाणी आपल्याला त्या कुकरमध्ये ॲड करून घ्यायचं आहे। आणि नंतर मग हे कुकर आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आणि कमीत कमी 3 ते 4 मिनटं त्याला चांगली उकळी येऊ द्यायची, अशी मस्त त्याला छान उकळी येऊ द्यायची। तर हे आपलं असं वाटाण्याचं गरमागरम सूप असं रेडी होणार आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हे गरमागरम असं वाटाण्याचं सूप 3-4 महिन्याच्या बाळांसाठी किंवा मोठ्या माणसांसाठी हिवाळ्याचं नक्की ट्राय करून बघा, कारण त्याला या सूपमुळे सगळ्यांच्याच तोंडाला एकदम छान अशी चव येते आणि फ्रेश वाटतं। म्हणून आपल्याला मस्त डेली साय टाकायची किंवा तुम्ही फ्रेश वापरू शकता, त्याच्यामुळे त्याची चव अजूनच छान वाढते। तसं मस्त हे आपलं गरमागरम वाटाण्याचं सूप रेडी झालेलं आहे। तर नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती। तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद। काय